त्यांनी अक्षरशः आमच्या भावाला रिव्हॉल्वर लावली साहेब. त्यांनी 2 गाड्या भरून साहेब एक 10 ते 12 पैलवान आणली होती. वडिलाला घेऊन गेले साहेब तिथं फलटणला. मग त्यांना तिथं नेल्यानंतर हाणमार करणं, ह्या गोष्टी करणं हे पण केलं त्यांनी. एक गुन्ह्यातून जामीन झाली, वडिलाला कोर्टातून बाहेर आणलं की त्यांचे पोलीस उभेच असायचे. लगेच दुसरा एफ.आय.आर झाला आमच्यावर. रणजित दादा स्वतः बोलले की बाबा तुम्ही हे पैसे दिल्याशिवाय तुमचा माणूस सुटू शकत नाही. साहेब मी दीडी काढलेली आहेत, पैसे असे तोंडी दिलेले नाहीत किंवा हातात दिलेले नाहीत त्यांना. रणजित दादांना नाही ना, पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा, त्यांचे वसुली अधिकारी ती वडिलाला फोन लावून द्यायचे, नंबर सांगा म्हणायची. मग यांना हाणमार चालू. मग यांनी सांगायचं बाबा काही करा पण पैसे आणून द्या. साहेब मी 6 गुंठे जमीन विकली. पोटाची खळगी भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजूर आणि मुकादम हे कारखान्यावरती जातात, त्या ठिकाणी ऊसतोडणीचं काम करतात. मात्र ज्या ऊसतोडणीमधून गोड अशी साखर निर्माण होते, त्याच ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये आणि मुकादमांच्या बाबतीमध्ये मात्र कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात छळकथा समोर येत आहेत. अशाच ठिकाणी मी पोहोचलोय. बीड जिल्ह्यातल्या भायाळा या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने कारखानदारीने छळलंय याची हकीकत आपण या मुकादमाकडून जाणून घेणार आहोत. नेमकं तुम्ही कोणत्या कारखान्यावरती गेला होता, तो कुणाचा कारखाना होता आणि कशा पद्धतीने तुमची छळणूक झाली? स्वराज शुगर म्हणून आहे फलटण तालुक्यात. रणजित सिंह नाईक निंबाळकर मालक आहेत कारखान्याचे. तिथं आम्ही 2023ला करार केला होता. तर एक 27 लाख रुपये त्यांच्याकडून आम्ही ॲडव्हान्स घेतलं होतं. ॲडव्हान्स घेतल्यानंतर आम्ही त्यांना लेबर पण पाठविलं, एक 3 ट्रॅक्टर पाठविले त्यांना. आता पाठवल्यानंतर साहेब आम्ही एक 4 महिने त्यांच्याकडे काम पण केलं. काम झाल्यानंतर आमच्या कारखान्याचा पट्टा पडतो शेवटला. तर पट्टा पडायच्या टायमिंगला त्यांनी 1 ट्रॅक्टर आणि 2 टेलर आमचे ऊस वाहतुकीसाठी लागतात ते कारखान्यात लावून टाकले गेटच्या मध्ये. आम्ही त्यांना विचारणा केली बाबा कशामुळं काय कारण आहे. तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे आमची बाकी राहायला लागली. तर म्हणलं बाबा तुमची अमाऊंट सांगा, आमचा हिशोब द्या, कुठंतरी काय अमाऊंट आहे किंवा काय आहे ते आमच्या लक्षात येऊ द्या, आम्ही ती भरायला तयार आहेत तुमची. ते म्हणले आमचा हिशोब लगे आज नसतोय, ज्यावेळेस आमचा हिशोब होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवू. त्याच्यानंतर साहेब एक 2 महिने गेले. 2 महिने गेल्यानंतर अचानक जूनचा महिना होता, पाऊस चालू होता. अचानक त्यांचे एक 4-5 पोलीस लोक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे आणि एक 10-12 त्यांची पैलवान तिथले, 2 स्कॉर्पिओ गाड्या भरून आणि एक त्यांची सिव्हिलची पोलीसची गाडी, ते अचानक आले. इथं वडील झोपले होते रात्री 2 वाजता घरी. हो इथं आले, घरी आले साहेब. हेच आपण बसलो तिथंच, वडील आतमधल्या रूममध्ये झोपलेले होते आणि आले. त्यांनी दरवाजा वाजवला. वडिलाला वाटलं फॅमिलीतलं कोणतरी असेल. रोजच्या सारखं त्यांनी आपलं 2 वाजता साहेब, रात्री 2ला. आणि त्यांनी दरवाजा ओपन केला की ते त्यांनी पकडलं त्यांना आणि इथपर्यंत आणलं. घरचे आमची आई ते उठले, भाऊ उठला, पण त्यांनी असं धक्काबुक्की करणं किंवा शिवीगाळ करणं, तुमचा काय संबंध आहे. ते त्यांचा एक अधिकारी, वसुली अधिकारी मोहिते म्हणून, ते आमचा भाऊ जास्त बोलला त्याला थोडं, बाबा काय कारण आहे, तू सकाळी काय असेल ते बघ. त्यांनी अक्षरशः आमच्या भावाला रिव्हॉल्वर लावली साहेब. म्हणजे हो रिव्हॉल्वर लावली. प्रदीप मोहिते म्हणून नाही, कारखान्याचा वसुली अधिकारी तो. तर त्यांनी डायरेक्ट भावाला रिव्हॉल्वर लावली. आणि विनय पुजारी हे 2 कारखान्याचे, बाकी काय त्यांचे लोक आमच्या ओळखीचे नव्हते. आणि पोलीस लोक 1-2-3 होते आणि हे 2. पण त्यांनी 2 गाड्या भरून साहेब एक 10 ते 12 पैलवान आणले होते. ते काही समजा आत नाही गेले, पण इथं उभे होते साहेब ते बाहेर. मग वडिलाला बाहेर आणलं, त्यांनी गाडीत बसवलं आणि गाडीत बसून पाटोदा पोलीस स्टेशनला हजर केलं. मग तिथं पण आमच्या गावातले, गाव चांगलं असल्यामुळं गावातले एक 20-25 चांगली माणसं गेले बाबा. रात्री 2ला गेले साहेब. प्रकरण नेमकं काय. मग तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा हे असं कारखान्याचं यांच्याकडे बाकी हे ते. मग मला विचारलं गावातल्या लोकांनी बाबा बाकी आहे का. तर मी सांगितलं आहे आपल्याकडे 3-3.5 लाख रुपये त्यांचे आहेत. मग वडिलाला घेऊन गेले साहेब तिथं फलटणला. मग त्यांना तिथं नेल्यानंतर हाणमार करणं, ह्या गोष्टी करणं हे पण केलं त्यांनी. हो मारहाण पण केली. आणि तिथं गेल्यानंतर साहेब त्यांनी वकील भेटून नाही दिला आम्हाला. म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल केला होता का अटक कशी केली नेमक्या? अगोदर गुन्हा दाखल होता साहेब. हे काय एफ.आय.आर आहे ना माझ्याकडे साहेब, एफ.आय.आरची कॉपी. आणि गुन्हे पण साहेब त्यांनी असे दाखल केलेत की आमच्या लय तर लय एक 420चा गुन्हा होऊ शकतो, चेकची केस होऊ शकते. त्यांनी असे गुन्हे केलेत की हे वाहनाचे यांचे नाहीत, वाहनं खोटी आहेत, वाहनाचे पेपर खोटे आहेत. आता माझ्याकडे समजे ते वाहन आहेत साहेब, मी काय विकले नाहीत किंवा काही नाही. त्या डेटला किंवा आजच्या डेटला ते आमच्या नावाने आहेत. म्हणजे त्यांनी असे गुन्हे केले की काहीतरी चलन बनवल्यासारखी भयानक प्रकारचे गुन्हे. आणि एक गुन्हा नाही साहेब, ह्याच्यात एक 6 कलम लावलेत त्यांनी.
हा म्हणजे तिथं नेमका छळ कशा पद्धतीने करत होते आणि हे नेमके तुमचे तिथं- पैसे तिथं थकले साहेब किती होते, त्यांनी एक- व्याज वगैरे कशा पद्धतीने लावलं जायचं आणि ही वसुली कशी होती? हा हा तर काय केलं साहेब त्यांनी तिथं वडिलांना नेल्यानंतर प्रथम एक तर आम्हाला वकील भेटून नाही दिला कुठंच त्यांनी तिथं. आमचे एक पाटोद्याचे थोरवे साहेब म्हणून इथं अजित थोरवे, आम्हाला त्यांना घेऊन जावं लागलं इथून परत. त्यांना तिथं नेलं, एक गुन्ह्यातून जामीन झाली, वडिलाला कोर्टातून बाहेर आणलं की त्यांचे पोलीस उभेच असायचे, लगेच दुसरा एफ.आय.आर झाला आमच्यावर. म्हणजे असे 4 वेळेस साहेब आम्हाला जामीन करावं लागली आणि 4 वेळेस जामीन करून रणजित दादाचा स्वतः फोन आला. आमचा चुलत भाऊ बोलला त्यांना, ते रेकॉर्डिंग पण आम्हाला सापडेल, ती पण आम्ही तुम्हाला देऊ. रणजित दादा स्वतः बोलले की बाबा तुम्ही हे पैसे दिल्याशिवाय तुमचा माणूस सुटू शकत नाही. आता तुम्ही एवढ्या जामीन केल्यात, आता आम्ही LCBच्या ताब्यात देणार आहोत तुमच्या माणसाला सातारला. मग त्याच्यानंतर साहेब वडील पण आणि ते वडिलाला साहेब तिथून फोन लावाय फोन द्यायचे. म्हणजे बघा ते की बाबा तुमच्या घरी सांगा, पैसे द्या, एवढे द्या तेवढे द्या. मग साहेब आमचं 5 लाख रुपयात मिटलं की बाबा हे 5 लाख रुपये द्या, तुम्ही तुमच्या वडिलाला सोडून देतो आणि तुमचं ट्रॅक्टर पण घेऊन जा. साहेब आम्ही 5 लाख रुपये इथून गावातून 2 माणसं पाठवली, ते पैसे त्यांना ते डीडी दिला. ते काय प्रूफ आहे आपल्याकडे, ते काय हातात दिलेले पैसे नाहीत. ते पैसे दिल्यास नंतर साहेब वडिलाला त्यांनी सोडलं, ट्रॅक्टर काय सोडलं नाही. ह्याच्यानंतर 4 महिन्यापूर्वी परत त्यांनी आमच्यावर केसेस केल्या, परत उचला इथं गावात आले, परत त्यांनी धमक्या दिल्या, मग वडिलासारखं तुला करू, हे करू ते करू. मग त्याच्यानंतर ह्या धमक्या समजा मोहितीनी आणि पुजारीनी 2 माणसांनी दिल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत 5 लाख रुपये भरायला लावले, त्याचे प्रूफ आहेत साहेब माझ्याकडे. 10 लाख रुपये तुम्ही भरले, 10 लाख भरून साहेब आणखी आमच्याकडे 3 लाख बाकी, आमचं ट्रॅक्टर तिथंच आहे. प्रूफ दाखवा एकदा. हे साहेब मी दीडी काढलेले आहेत पैसे, असे तोंडी दिलेले नाहीत किंवा हातात दिलेले नाहीत त्यांना. हा एक 5 लाखाचा आहे आणि आणखी एक 5 लाखाची दीडी, असे मी त्यांना 2 वेळेस 5-5 लाख 10 लाख रुपये बदलेत. 3.5 लाखाचे 10 लाख भरून 3.5 लाख रुपये आणखी माझ्याकडे बाकी, माझं ट्रॅक्टर आहे ते त्यांच्याकडेच आहे. आता काय काय तुमचं कारखान्यात? एक ट्रॅक्टर आहे साहेब स्वराज कंपनीचे 855 आणि 2 टेलर आहेत. अच्छा. आणि त्यांची टेंडन्सी अशी आहे साहेब, एक गुन्हा झाला त्याच्यातून जामीन झाली, लगेच दुसरा गुन्हा, माणूस बाहेर येतोय का नाही तो पोलीस प्रशासनाला वापरून घेत होते. नाही ताब्यातच त्यांच्या साहेब, समजा पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. विकलं गेलंय साहेब त्यांना. म्हणजे रणजित दादांना नाही ना, पोलीस म्हणजे त्यांचा वसुलीचा, काल महबूब भाई बोलली, त्यांचे वसुली अधिकारी आहेत ती. हे अगदी खरंच आहे, ह्याच्यात काही अनुभव आला. हो साहेब, नक्कीच. आणि ज्यावेळेस आणि तिथं एक साहेब काय काय छळलं नेमकं? वडिलाला तिथं नेल्यानंतर साहेब काय झालं, इथून एक तर वडिलाला नेलं, पाटोदा पोलीस स्टेशनला हजर केलं. मग आम्ही म्हणलं हे समजा लिगली चाललंय, आपण यांना आडविण्यात किंवा यांना काही 2 शब्द येडीवाकडे बोलण्यात. आमचे भाऊ ते तिथं गेलते, ते असं तसं म्हणलं काय बोलू नका, हे समजा काय असतंय प्रशासन असतं, ह्याच्यात काय आपण अडथळा आणणं योग्य नाही, उद्या जाऊन आपली जामीन करू. आणि इथून वडिलाला पाटोदा पोलीस स्टेशनच्या बाहेर नेलं, जामखेडच्या पुढं निघलं की पोलीसच्या गाडीतून ती जी पैलवानाच्या गाड्या म्हणलं मी, त्या गाडीत बसवण्यात आलं साहेब त्यांना. आणि त्यांनी मग हानमार हे ते बाकी गोष्टी केल्याच ना वडिलाला. हो, मग त्यांना म्हणण्यात आलं बाबा तू फोन लाव मुलाला, यांना त्यांना पैशाची हे करा, म्हणजे हे बोलले समजा. मेडिकलला नेलं, यांचा बीपी थोडासा काहीतरी प्लस होता, वाढलेला होता बीपी थोडासा. मग तिथं सिव्हिलला दवाखान्यात त्यांना विचारलं तुम्हाला काय तकलीफ होती का, ती म्हणली मला थोडं अस्वस्थ, आता जेवण नव्हतं हे नव्हतं, कधी हे बघण्यात नाही असलं जेल किंवा हे कोटाने पोलीस येते. मग ते म्हणले मला थोडं अस्वस्थ वाटत आहे, हे वाटत आहे. मग तिथं ते म्हणले यांना थोडंसं आजचे दिवस राहू द्या सकाळपर्यंत. तर ते जे पोलीस लोक होते त्यांनी ते म्हणले नाही ठेवायला जमणार नाही, आम्हाला लगेच यांना न्यायचे. आणि साहेब त्याला वेळ नव्हता काही, तिथून जेलला हो मनमर्जी काहीच विषय नाही. म्हणजे एवढा त्रास त्या पोलिसाकून विचारूच नका. आणि कुणाच्या म्हणण्यावर होत होतं? समजा दादाच्या म्हणण्यावर, रणजित दादा खासदार तिथले खासदारांच्या म्हणण्यावर. आणि आता काय काल ती त्यांची एक वकील साहेबांनी बाईट दिलं की बाबा मी आबरू नुकसानीचा दावा देऊ, हे करू ते करू, ते ताईन ते नाही का बोलले काल. आणि तिथे एक ते आणवणे का काय नाही का आगवणे का, हा जो त्रास आहे तो तुमच्या बाबतीत घडला, पण तुमच्यासारखे असे किती मुकदम असतील की ज्यांच्या बाबतीत हा त्रास घडला आणि नेमकं कशा पद्धतीने त्रास टॉर्चर कसे करत होती नेमकं? नाही हेच ना साहेब, हानमार करणे, तुमच्या घरी फोन लावा, मोबाईल द्यायचे साहेब, ते त्यांचे पोलीस लोक मोबाईल होते, ते वडिलाला फोन लावून द्यायचे, नंबर सांगा म्हणायचे आणि फोन लावून द्यायचे. मग यांना हानमार चालू, हो चालू असताना फोन लावून मग यांनी सांगायचं बाबा काही करा पण पैसे आणून द्या. साहेब मी 6 गुंठे जमीन विकली, इथं 2 लाख रुपये गुंठ्यांची जमीन विकून हे 12 लाख रुपये दिले त्यांना. कुणाला इथं गावात विचारा की बाबा ह्यांनी विकली का इथं, सावकारापेक्षा जास्त नाही भाऊ भयानक साहेब. आता तुम्ही एक लक्षात घ्या ना, 3.5 लाखाचे 10 लाख बदलेत, माझं ट्रॅक्टर 2 टेलर त्यांच्याकडेच आहेत आणि आणखी माझ्याकडे 3 लाख आहेत त्यांची.
मग आता तुम्ही बघा माझे जमा 10 लाखात किती झाले, 50,000. आणखी वसुलीसाठी 50,000 रुपये जमा झाली माझी. हो. 10 लाख बदले तो, मग आता 3 लाखाला किती लाख भरावं लागतात आता तुम्ही सांगा. मग काय मागण्या असतात? 3.5 लाखातले 10 लाख बदलेत. काहीच नाही देवाभाऊ, आमची एक मागणी, अशा लोकाला तुम्ही थोडं बघा, लक्ष द्या ह्याच्यात. आणि कालचा जी प्रकार झाला आहे आपल्या मुंडेताईचा, डॉक्टर ताई, अगदी हे खरंच असेल. यांनी 100% म्हणजे आमचा जे अनुभव आहे ह्याच्यात आम्हाला असं वाटतंय की यांनी 100% ताईला खूप त्रास दिला असेल, खूप. अहो एवढं माणूस असं करतंय म्हणजे थोडं असं ह्यानी करतंय ते. आपण पाहतोय ह्या एक छळखत आहे. आणि माझ्याकडे विशेषतः असे जे मुकादम आहेत, या मुकादमाच्या संदर्भामध्ये जे घडलेला प्रकार आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. घरातून रात्री 2 वाजता उचलून नेलं, त्या ठिकाणी अमानुष मारहाण देखील केली, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, एक गुन्हा झाला की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये गेलं. ही एका मुकादमाची नाही तर त्या कारखान्याच्या संदर्भात असलेल्या अनेक मुकादमांचा हा अनुभव आहे. तिथलं प्रशासन हे प्रशासन म्हणून न्यायाच्या भूमिकेत काम करत नव्हतं, तर कुणाचं तरी रखेल असल्यासारखं काम करत होतं. आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. आणि या संदर्भामध्ये आता राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.